नमस्कार, मी निरंजन. भारत स्वतंत्र झाल्यानंतर या देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू झाले, ज्यांची जगामध्ये संपूर्ण जगामध्ये एक अत्यंत सुसंस्कृत, एक अत्यंत अप्रतिम भाषण करणारा नेता अशी त्यांची प्रतिमा होती. आणि जगभरातले नेते हे त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्यायचे. पंडित नेहरूंनी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर असं कधीच म्हटलं नाही की मला 150 वर्षाची इंग्रजांची घाण साफ करायची आहे किंवा त्याच्या आधीच्या 800 वर्ष मोगलांची घाण साफ करायची आहे. कधीच नाही. 47 साली देश स्वतंत्र झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून या देशाला पुढे नेण्यासाठी काय करायचं हे त्यांनी करायला सुरुवात केली. म्हणजे एम्स उभारला असेल, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, IITs निर्माण केल्या, IIM निर्माण केल्या, इस्रोचा जन्म घातला, या देशातली पहिली मतदार यादी तयार केली, या देशातल्या पहिल्या निवडणुका घेतल्या, या देशातली संविधान हे त्यांच्या काळामध्ये पूर्ण झालं. सामाजिक न्याय, आरक्षण अशा अत्यंत मूलभूत गोष्टी या पंडित नेहरूंच्या काळामध्ये या सुरू झालेल्या होत्या. त्याच्यानंतर लाल बहादूर शास्त्री आले, जय जवान जय किसानचा नारा दिला आणि हरित क्रांतीची बीज त्यांच्या काळामध्ये रुजवायला सुरुवात झाली. इंदिरा गांधींच्या काळामध्ये हरित क्रांती पूर्ण झाली देशभरामध्ये, आणि त्या कायम सांगायच्या की देशाची एकात्मता ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे देशाच्या प्रगतीसाठी. दारिद्र्य निर्मूलनाचा कार्यक्रम सुरू केला, बँकांचं राष्ट्रीयकरण केलं, संस्थानिकांचे तनखे रद्द केले, भारताची स्पेस मुव्हमेंट त्यांच्या काळात सुरू झाली. इंदिरा गांधींच्या काळामध्ये मे 1974 मध्ये पहिला अणुस्फोट केला. भारताला एक न्यूक्लिअर पॉवर हे त्यांच्या काळामध्ये बनवलं. जगाचा भूगोल बदलला. पाकिस्तानचे 2 तुकडे केले. सर्जिकल स्ट्राईक नाही, सर्जरी केली पाकिस्तानची. एक नवीन देश, सार्वभौम देश एक नवीन जन्माला घातला इंदिरा गांधींच्या काळामध्ये. राजीव गांधींच्या काळामध्ये टेक्नॉलॉजीचं रेव्होल्युशन आलं, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं रेव्होल्युशन आलं, टेलिकॉम रेव्होल्युशन आलं, भारताचा पहिला सुपर कम्प्युटर बनला. त्याच्या आधीच म्हणजे इंदिरा गांधींच्याच काळामध्ये भारताचा पहिला ऍस्ट्रॉनॉट हा स्पेसमध्ये पाठवला गेला, राकेश शर्मांसारखा. हे सगळं तरुणांना ऍस्पिरेशन्स देणं, आकांक्षा देणं, शक्ती देणं या सगळ्या प्रगतीसाठी हे सगळं कार्यक्रम सुरू झालं. मनमोहन सिंगांच्या काळामध्ये म्हणजे नरसिंहरावांच्या काळामध्ये ग्लोबलायझेशन सुरू झालं. भारताला दुनियाशी कनेक्ट, जगाशी कनेक्ट करणं हे ग्लोबलायझेशनच्या काळामध्ये सुरू झालं. आर्थिक उदारीकरण आलं, ज्याचा फायदा या देशातल्या करोडो जणांना झाला. आर्थिक उदारीकरणाचा फायदा या देशातला मध्यम वर्ग हा उच्च मध्यम वर्ग झाला. या देशातले दारिद्र्य रेषेच्या खालची लोक हे मध्यम वर्गामध्ये यायला लागलेले होते. हे सातत्याने घडत गेलं. त्याच्यानंतर रोजगार हमी योजना असेल, राईट टू एज्युकेशन असेल, राईट टू इन्फॉर्मेशन असेल, राईट टू फूड असेल, त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी या मनमोहन सिंगांच्या काळात झाल्या. न्यूक्लिअर ट्रीटी झाली अमेरिकेबरोबर. जगाने जो एक न्यूक्लिअर एम्बार्गो भारतावर आणला होता की भारताला युरेनियम कोणी द्यायचं नाही, ते संपलं. जगातला कुठलाही देश युरेनियम भारताला विकू शकतो असा तो पहिला न्यूक्लिअर करार हा मनमोहन सिंगांच्या काळात जॉर्ज बुश बरोबर अमेरिकेचे राष्ट्रपती असताना हा करण्यात आला. हे सगळं घडत होतं. जागतिक आर्थिक मंदीमध्ये सुद्धा मनमोहन सिंगांनी या देशाच्या अर्थव्यवस्थेला वाचवलं. हे सगळं घडत होतं. असे काम करणारे भारताचे आतापर्यंतचे पंतप्रधान होऊन गेले. आणि आत्ताचं परजीवी, नॉन बायोलॉजिकल, अतिशय छपरी माणूस तो काय बोलला बिहारच्या निवडणुकीत ऐका. आरजेडी ने भी मौका छोड़ा नहीं. आरजेडी ने कांग्रेस की कनपट्टी पर कट्टा रखकर सीएम पद चोरी कर लिया. घोषणा करवा के रहे, फिर जबरदस्ती कांग्रेस से सीएम उम्मीदवार को समर्थन की घोषणा कराई गई, कट्टा रख करके. ही जी भाषा आहे ही म्हणजे एक गल्लीतल्या राजकारण्याला सुद्धा शोभत नाही. गल्लीतल्या राजकारण्याला सुद्धा ही भाषा फक्त मवाल्यांच्या तोंडात असते. अत्यंत असंस्कृत, अत्यंत मवाल्यासारखी छपरी भाषा ही या आपल्या देशाच्या पंतप्रधान पदावरती असलेल्या फालतू माणसांनी राबवलेली आहे. अतिशय म्हणजे बरं, त्याला तर मी परजीवी म्हणतो कारण ते स्वतःला परजीवी म्हणून अमानवी म्हणतात. परजीवी नाही, अमानवी, नॉन बायोलॉजिकल.
पण आता जो स्तर गेलेला आहे भाषेचा, हा अत्यंत घाणेरडा मवाल्याचा स्तर आहे. आणि हे सगळं का बरं? कारण तेजस्वी यादव याला महागठबंधनतर्फे मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून घोषित करण्यात आलं. जॉईंट प्रेस कॉन्फरन्समध्ये, संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेसचे नेते होते, CPI-MLचे नेते होते, CPMचे नेते होते आणि RJDचे नेते होते. या एक संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये सर्वानुमते तेजस्वी यादव यांची मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली. इतकंच नाही, या निवडणुकीचं महागठबंधनचं घोषणापत्र, सर्व पक्षांचं मिळून एक घोषणापत्र, मॅनिफेस्टो, जाहीरनामा, हा तेजस्वीचा शब्द या अर्थाने हे घोषित करण्यात आलं. आणि याच्यामुळं या नॉन बायोलॉजिकल अमानवी प्राण्याला म्हणजे काय पोटात दुखायला लागलं. कारण त्यांच्या युतीमध्ये, म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि जनता दल युनायटेड यांच्या युतीमध्ये अजूनही मुख्यमंत्री कोण होणार याच्यावरून संघर्ष चालूच आहे. निवडणुकीनंतर पाहू असं अमित शहा म्हटले, JDUचे लोक म्हणतायत नितीश कुमारच मुख्यमंत्री झाले पाहिजे. सगळ्यांना माहितीये की नितीश कुमार यांना जवळजवळ नजर कैदेत घेतल्यासारखं भाजपनी केलेलं आहे आणि नितीश कुमार यांना ते मुख्यमंत्री होऊ देणार नाहीत निवडणुकीनंतर. अशाच पद्धतीने तिथली ग्राउंड रियालिटी चाललेली आहे. आणि दुसऱ्या बाजूला मात्र उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार ज्यांनी उपमुख्यमंत्री असताना तेजस्वी यादव यांनी अत्यंत प्रभावीपणाने राबवला आणि आज प्रचारामध्ये तेजस्वी यादव हे सर्वात पॉप्युलर नेते बिहारमध्ये आहेत स्थानिक नेत्यांपैकी. त्या परिस्थितीमध्ये तेजस्वी यादव यांची एकमुखी घोषणा होते मुख्यमंत्री पदाचा उमेदवार, दावेदार या अर्थाने. याच्यामुळे पोटात दुखायला लागलं. आता ही जी भाषा वापरली आहे घाणेरडी, या भाषेत मागचं कारण काय आहे, लॉजिक काय आहे? एकमुखाने याची घोषणा केलेली आहे. आणि राष्ट्रीय जनता दल हा काँग्रेसपेक्षा म्हणजे दुपटीपेक्षा जास्त जागा, सर्वाधिक जागा हा RJD लढत आहे. अशा परिस्थितीमध्ये सर्वात मोठा पक्ष हा त्यांचाच असणार आहे. आणि मग सर्वात मोठा पक्ष जर त्यांचा असणार आहे तर त्यांच्या पक्षाचा माणूस आणि जो बिहारमधला सध्या सगळ्यात लोकप्रिय नेता आहे त्या तेजस्वी यादवचं नाव मुख्यमंत्री पदाचं उमेदवार म्हणून घोषित केलं. याच्याबद्दल यांना हगवण व्हायचं काय कारण आहे या नॉन बायोलॉजिकल प्राण्याला? आणि ते जे सगळं झालं ते सगळं मौखिक जुलाब हा नरेंद्र मोदी या अमानवी प्राण्यांनी हा या जाहीर सभेमध्ये केला. हे मौखिक जुलाबाच्या व्यतिरिक्त याला दुसरी उपमा नाही. तोंडातून केलेला जुलाब हा त्याचा अर्थ आहे. इतक्या घाणेरड्या स्तरावरती मोदीची भाषा आणि राजकारण पोहोचलेलं आहे. आपण कुठल्या खुर्चीत बसलेलो आहोत, या खुर्चीत आधी किती महान माणसं बसलेली आहेत, कशाचंही भान नाही. आपण हे जे भाषण करतो आहोत या भाषणाच्या बद्दलचे रिपोर्ट्स जगभरातले दूतावास जे भारतामध्ये आहेत, दिल्लीमध्ये आहेत, हे कळवतील त्यांच्या देशांना. याचंही यांना भान नाही. म्हणजे पंतप्रधान नसताना यांनी अतिशय घाणेरडी भाषा वापरलेली आहे. सोनिया गांधींना जर्सी काय काय म्हटलं, राहुल गांधींना हायब्रिड प्रॉडक्ट म्हटलं, सुनंदा पुष्कर, शशी थरूर यांची पत्नी, दिवंगत पत्नी, तिच्याबद्दल 55 करोड की गर्लफ्रेंड म्हटलं. त्याच्यानंतर संसदेमध्ये काँग्रेसच्या एका खासदाराला काय शूर्पणखा म्हटले. मनमोहन सिंगांना संसदेमध्ये म्हटले रेनकोट घालून आंघोळ करता का. हे अतिशय घाणेरडं झालं. पण तरीही या थराला, मवाल्यांच्या थराला आता भाषा गेलेली आहे या देशाच्या पंतप्रधानाची, अक्षरशः मवाली. आणि याच्यातून दिसतं काय, जर कोणी याचं सायकोलॉजिकल अनालिसिस केलं तर एकच समजतं की हा मनुष्य किंवा हा जो काही अमानवी प्राणी आहे हा घाबरलेला आहे. हा घाबरलाय आणि त्याला भय निर्माण झालेला आहे. सत्ता जर गेली तर काय. कारण बिहारच्या निवडणुकीत जर पराभव झाला भारतीय जनता पक्षाचा तर ही खूप शक्यता आहे नितीश कुमारांचा पक्ष हा लोकसभेमधला पाठिंबा काढून घेईल भाजपचा. आणि ते जर झालं तर याचं सरकार जाईल. आणि सरकार गेलं तर काय होईल हे याला माहिती आहे. यांनी भाषणांमध्ये जरी सांगितलेलं असलं की झोला उठा के चले जाएंगे, असं होणार नाहीये.
कारण झोले की तलाशी ली जाएगी, क्या छुपा कर लेके जा रहे हो. आणि म्हणून हा उन्मत्त हुकुमशहा आता घाबरलाय. जे प्रत्येक हुकुमशहाच्या बाबतीत होतं, तो अत्यंत भेदरलेला आहे, अत्यंत घाबरलेला आहे. आणि म्हणून आता अशी भाषा वापरायला लागलाय, कारण त्याचं व्होट चोरीचं प्रकरण सुद्धा पकडलं गेलेलं आहे. त्यामुळे याही निवडणुकांमध्ये 65 लाख मतदार जरी मतदार यादीतून वगळले असले, ती निवडणूक आयोगाबरोबर एक कट रचून, तरी सुद्धा पराभवाची शक्यता आहे. कारण जनमानसाच्या मनातून यांच्याबद्दलची प्रतिमा ही धुळीला मिळालेली आहे. आणि म्हणून ही अत्यंत घाणेरडी, अत्यंत छपरी, मवाल्याची भाषा हा नॉन बायोलॉजिकल प्राणी वापरायला लागलेला आहे. आणि बघा तुम्ही, याबद्दल एकही गोदी मीडियातलं चॅनल किंवा पेपर या भाषेबद्दल बोलतंय का? ज्या स्तरावरती या माणसांनी प्रचाराची पातळी नेऊन ठेवलेली आहे. आता हे कदाचित मोहन भागवतांना आवडत असेल, तेवढी ते गुरांचे डॉक्टर आहेत, त्यामुळे त्यांना अशी भाषा आवडत असेल. हे संघ पूर्वीचे सांगायचा की चाल, चरित्र, चेहरा, किंवा आणखीन त्यांचे जे असे शब्द होते सगळे, साधन, शुचिता वगैरे, हे सगळे म्हणजे धुळीला नाही, आता हे गटारात मिसळलेले आहेत. नरेंद्र मोदींच्या सरकारने गेल्या 11 वर्षामध्ये या साधन, शुचिता, चालचरित्र, चेहरा या सगळ्या गोष्टींना पूर्णपणे हरताळ फासलेला आहे, शेण फासलंय त्याच्यावरती. इतक्या घाणेरड्या स्तरावरती या देशाचा पंतप्रधान भाषा वापरायला लागलेला आहे. तुम्ही ओळखून घ्या, मवाली आणि छपरी लोकांच्या हातामध्ये हा देश आहे. हा या भाषेवरून हे सिद्ध होतं. याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे खाली कमेंट करून सांगा. आणि हे बदल व्हावा यासाठी आपापल्या परिसरामध्ये असलेल्या, आपल्या संपर्कामध्ये असलेल्या आपले नातेवाईक असतील, मित्रमंडळी असतील, आपण राहतो त्या शेजार पाजारची लोक असतील, त्यांना याबद्दल आता जागरूक करणं गरजेचं आहे. आणि म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत याची लिंक पोहोचवा. जास्तीत जास्त जणांना चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. हा जर लोकांचं समर्थन असलं तरच या अत्यंत असंस्कृत आणि घाणेरड्या पद्धतीच्या नरेंद्र मोदीच्या राजकारणाबद्दल लोकांना आपल्याला जागं करता येईल. ही भाषा उद्या आपल्या पोराबाळांनी वापरायची नसेल या पद्धतीची, तर काय करायला हवं हे तुम्हाला समजतं. त्यामुळे पुन्हा एकदा विनंती करतो की हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचवा. जास्तीत जास्त जणांना चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. आत्ताच्या भागात इतकंच. धन्यवाद.